एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट बघा. काही वेळा आपण आपल्या मित्रांना, शेजारी, नातेवाईक या लोकांना आपण भेटायला जातो. बरेच दिवसानंतर आपण बघतो, पण आपण त्यांना पाहिल्यावर आपल्याला दिसतं की त्यांची तब्येत जी आहे, प्रकृती जी आहे ती पहिल्यापेक्षा खालावलेली आहे. वजन कमी झालेलं आहे. तर अशावेळी आपण फटाफट त्या व्यक्तीला प्रश्न विचारायला लागतो, की तुझी तब्येत का कमी झाली आहे? तुझं वजन का कमी झालं आहे? तुला काय आजार झाला आहे का? ट्रीटमेंट तू व्यवस्थित घेतो आहे का? पण इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात करून देतो मित्रांनो. बघा कसं आहे, ज्यावेळी आपली तब्येत, आपलं शरीर जे आहे ते वीक होतं, कमजोर होतं, त्यावेळी आपलं मन जे आहे ते सुद्धा वीक झालेलं असतं, सेन्सिटिव्ह झालेलं असतं. माझ्याकडे बरेच रुग्ण येतात, वजन कमी झालं आहे, मग वजन वाढवण्यासाठी औषधं घ्यायची आहेत, अशा उद्देशाने अनेक जणं भेटत असतात. तर त्यांच्याशी जेव्हा मी बोलतो तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने दिसून येते, की जे इतर व्यक्ती त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलतात ते त्यांना जास्त प्रमाणामध्ये लागतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला असे कोण भेटत असतील व्यक्ती, त्यावेळी लगेच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती न करता थोडंसं हलक्याने घ्यायला हवं. त्यांचा रिस्पॉन्स कसा येतो आहे ते बघून आपल्याला पुढे बोलणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीची प्रकृती जर खालावलेली असेल, बारीक झालेला असेल, तर त्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा जाणीव करून देणं, याने त्याच्या मनावर मित्रांनो फार दूरगामी त्याचा परिणाम होत असतो. ही एक गोष्ट आपण निश्चितच लक्षात घ्यायला हवी. हळूहळू प्रश्न विचारायला हवेत. तुला काही त्रास होतो आहे का? आजारी आहेस का? ट्रीटमेंट चालू आहे ना? मग पुढे त्याचा रिस्पॉन्स कसा येतो आहे ते बघून मग त्याप्रमाणे आपण आपले पुढच्या चौकशा ज्या आहेत त्या करणं आवश्यक आहे.